आणि आम्ही बरेच दिवस श्रेष्ठतेवरती बोललो. आजपासून आपण खूपच इम्पॉर्टंट गोष्टीवरती बोलायला इच्छितो. चला उघडूया योहान 14वा अध्याय 16वे वचन. ही प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे आणि त्यांनी सांगितलं, मी पित्याकडे विनंती करेन. हालेलुया. विचार करून बघा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत. विचार करून बघा, आणि तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल आणि तो कायम तुमच्या सोबत राहील. आणि हा बोलत आहे पवित्र आत्म्याबद्दल. पवित्र आत्मा तो व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल खूप कमी बोललं जातं. पवित्र आत्मा तो व्यक्ती ज्याच्याबद्दल खूप कमी लोक जाणू इच्छितात. पवित्र आत्मा तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत खूप कमी लोक चालू इच्छितात. पवित्र आत्मा तो व्यक्ती ज्याच्याविषयी लोकांना माहीत नाही आहे की त्यांच्या सगळ्या त्रासांचं उत्तर पवित्र आत्म्यामध्ये आहे. आणि ते पवित्र आत्म्याला सोडून समाधान शोधत आहेत. ते पवित्र आत्म्याला सोडून सहायता शोधत आहेत. ते पवित्र आत्म्याला सोडून समज शोधत राहतात. जेव्हा की परमेश्वराने आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या प्रेमामध्ये अगोदरच काय सांगितलं, मी पित्याकडे विनंती करेन आणि तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल की तो कायम तुमच्यासोबत राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठवा आपल्या हातांना आणि सन्मान करा त्या जिवंत परमेश्वराचा. परमेश्वराची महान उपस्थिती इकडे आहे. धन्यवाद आहे आपल्या हातांना उठवून. रोजी खबो शफराला बो झींद्रा. धन्यवाद आपल्या पवित्र हातांना उठवून. धन्यवाद आपल्या पवित्र हातांना उठवून. धन्यवाद आपल्या पवित्र हातांना उठवून. रिवो झी खबो शफराला बो झीत्रा. ओ हालेलुया. ओ हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुम्ही महान आणि तुमच्यासारखा कोणी नाही आहे. धन्यवाद आहे तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या प्रेमासाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी. धन्यवाद येशूच्या नावात आम्हाला आरोग्य देण्यासाठी. धन्यवाद तुमच्या मुलांसाठी की ते अनंत जीवनाच्या सत्याला समजत आहेत, त्याच्या ज्ञानामध्ये पुढे जात आहेत. धन्यवाद देतो. धन्यवाद. 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 आणि या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. बसू शकता. वाव. प्रेज द लॉर्ड. क्षेत्राला बोलू शकता, स्वागत आहे तुमचं. हे आमचं वर्ष आहे सोडवण्याचं आणि आपण भरपूर दिवसापासून श्रेष्ठतेवरती बोललो. आजपासून आम्ही एक खूपच इम्पॉर्टंट गोष्टीवरती बोलायला इच्छितो. तर माझ्याकडे आज तुमच्यासाठी संदेश आहे जो तुमची खूप मदत करेल. चला उघडूया योहान 14वा अध्याय 16वे वचन. योहान 14वा अध्याय 16वे वचन. ही प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे आणि त्यांनी सांगितलं, मी पित्याकडे विनंती करेन. हालेलुया. विचार करून बघा, ब्युटिफुल. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत. हालेलुया. विचार करून बघा, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला नाही सांगावं लागलं की आमच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं की आमच्यासाठी कोणती प्रार्थना केली पाहिजे, आम्हाला कोणत्या वस्तू हव्या आहेत. कधी नका विचार करू जे तुम्हाला वाटतं की तुम्हाला हवं आहे, जे तुम्हाला हवं आहे. ऐकायला आलं मी काय सांगितलं आहे? काय सांगितलं मी? कधी नका विचार करू जे तुम्हाला हवं आहे तेच तुम्हाला हवं आहे. कारण बऱ्याचशा वेळेस तुम्हाला हवं असतं ते तुम्हाला माहीत पण नसतं, नाही माहीत असतं. जसं तुम्ही विचार करून बघा, कोणाच्या तरी पोटामध्ये दुखत होतं आणि तो डॉक्टरकडे गेला. त्याला माहीत नाही आहे त्याला कोणती गोळी हवी आहे. त्याला नाही माहीत आहे. ते डॉक्टरला माहिती आहे त्याला गोळी हवी आहे, हवी का नको आहे, की पोटाला साफ करण्याची गरज आहे. त्या माणसाला नाही माहीत आहे की काय हवं आहे. तर तसंच परमेश्वराला माहीत आहे आम्हाला काय हवं आहे. त्याला माहीत आहे की आपले आव्हान काय असणार आहेत. त्याला माहीत आहे की कुठे जाऊन आपण अडकणार आहोत आणि आम्हाला त्या जागेवरून काढण्यासाठी कोणत्या गोष्टी हव्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हीच ती प्रार्थना आहे येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्ताच्या समजेद्वारे. त्यांना माहिती होतं की जेव्हा आपण या जगामध्ये जगणार आहोत त्या कोणत्या आव्हानांना सामना करणार आहोत, कोणत्या त्रासाचा सामना करू, कोणत्या गोष्टी आहेत ज्या आमच्या विरुद्ध येतील, कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण समजण्याचा प्रयत्न करू, कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला माहिती असल्या पाहिजेत. त्याला माहिती होतं की या सगळ्या गोष्टींना आमच्यासाठी करण्यासाठी कोणाची तरी गरज असेल. आणि त्यांनी इकडे प्रार्थना केली की मी पित्याकडे विनंती करेन आणि तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल आणि तो कायम तुमच्यासोबत राहील. प्रेज द लॉर्ड. आणि तो बोलत आहे पवित्र आत्म्याबद्दल. बोला पवित्र आत्मा.
बोलू शकता हात उचलून पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा एक असा व्यक्ती आहे ज्याच्या विषयामध्ये खूप कमी बोलणं होतं. पवित्र आत्मा एक असा व्यक्ती आहे ज्याच्या विषयामध्ये लोकांना खूप कमी माहीत आहे. पवित्र आत्मा एक असा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल भरपूर कमी लोक आहेत जे माहीत करणं इच्छितात. पवित्र आत्मा एक असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत भरपूर कमी लोक आहेत जे चालू इच्छितात. पवित्र आत्मा एक असा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल लोकांना माहीत नाही आहे की त्यांच्या सगळ्या त्रासाचं समाधान पवित्र आत्म्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते पवित्र आत्म्याला सोडून समाधान शोधत राहतात. ते पवित्र आत्म्याला सोडून मदत शोधत राहतात. ते पवित्र आत्म्याला सोडून समज शोधत राहतात. जेव्हा की परमेश्वराने आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या प्रेमामध्ये पहिलंच काय सांगितलं की मी पित्याकडे विनंती करेन आणि तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल की तो कायम तुमच्यासोबत राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काय तुम्हाला माहिती आहे, जर पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहेत तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे मदतीसाठी. काय तुम्हाला माहीत आहे की जर पवित्र आत्मा तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला हरवणं असंभव आहे. तुम्हाला हरवण्याच्या विषयामध्ये विचार करणं पण असंभव आहे. आणि हेच कारण आहे की पवित्र आत्म्याबद्दल विचार करणं आणि तिकडे माझा मेसेज सुरू होता तो पवित्र आत्म्यावरती विश्वास करणं शिकणं खूप गरजेचं आहे. बोलो, पवित्र आत्म्यावरती विश्वास करणं शिका. पवित्र आत्मा तो आहे जो तुमच्या सगळ्या त्रासामधून तुम्हाला विजयी बनवण्यासाठी पाठवला गेला आहे. पवित्र आत्मा तो आहे जो तुम्हाला प्रत्येक रस्ता योग्य दिशेमध्ये घेऊन जाण्यासाठी ठेवला गेला आहे. पवित्र आत्म्यासोबत तुम्ही कन्फ्यूज नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने काय सांगितलं, तुम्ही पित्याकडे विनंती करेन, आय विल प्रे द फादर. पण तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल. वाव. तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल की तो कायम तुमच्यासोबत राहील. आणि हा जो पवित्र आत्मा आहे जो तुमच्यासोबत 24 तास आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, पवित्र आत्मा तुमच्यासोबत 24 तास आहे. बोला, पवित्र आत्मा माझ्यासोबत 24 तास आहे. माझ्या चुका केल्यानंतर सुद्धा, माझ्या पाप केल्यानंतर सुद्धा ही पवित्र आत्म्याची सुंदरता आहे. तुम्ही चुकी जरी कराल तरी पवित्र आत्मा तुम्हाला सोडून नाही जाणार. तुम्ही पाप जरी केलात तरी पवित्र आत्मा तुम्हाला सोडून नाही जाणार. कारण पवित्र आत्म्याची सेवकाई चीज आहे, ती तुमच्यासोबत 24 तास राहील. भले तुम्ही चांगले आहात, भले तुम्ही वाईट आहात, भले तुम्ही योग्य जीवन जगत आहात, भले तुम्ही चुकीचं जीवन जगत आहात. अधर्म नाही आहे. अधर्म नाही आहे ही ख्रिस्तीपणा आहे. धर्म सांगेल चांगले कामं कराल तर तुमच्यासोबत प्रभू आहे, वाईट कामं कराल तर प्रभू तुमच्यासोबत नाही आहे. नाही, परमेश्वर तुमची सोबत नाही सोडत. कारण परमेश्वराने तुमची सोबत सोडली, आपण कधीच त्या वाईटापासून बाहेर नाही निघू शकत. कधीच नाही निघू शकत. तर कधीच नका विचारू की आत्ताच मग काहीतरी उलट केलं आहे तर पवित्र आत्माच्यासोबत नाही आहे. नाही, इकडे लिहिलं आहे तो कायम तुमच्यासोबत राहील. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा तुमच्यासोबत राहील हे तुमच्या वाईट आणि चांगल्यापासून जोडलेलं नाही आहे. हे येशू ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या प्रार्थनेवरती जोडलेलं आहे. आणि हे येशू ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या प्रार्थनेच्या मुळे आहे. हालेलुया. जे लोक आहेत, पवित्र आत्मा माझ्यासोबत 24 तास आहे. हॅलो हॅलो हॅलो. पवित्र आत्मा माझ्यासोबत 24 तास आहे. बोला, पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे. बोला, पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे. तर दुसरी गोष्ट तुम्हाला समजत आहे की पवित्र आत्मा तुमची मदत करण्यासाठी आला. तुम्ही कोणत्या पण गोष्टीमध्ये पवित्र आत्म्याकडे मदत मागू शकता आणि तो रागावणार नाही आहे. तुम्ही पवित्र आत्म्याकडे 100 वेळा मदत मागू शकता आणि तो रागावणार नाही आहे. त्याची सेवकाई चीज आहे की तो तुमची मदत करेल त्या जीवनाला जगण्यासाठी जे जीवन परमेश्वराने तुम्हाला दिलं आहे. शैतान तुम्हाला हे नाही सांगणार, धर्म तुम्हाला हे नाही सांगणार. बरेचसे लोक प्रयत्न करतात परमेश्वराच्या कामांना करण्याचे, परमेश्वराच्या पद्धतीने जगण्यासाठी, आणि ते नाही जगू शकत आणि ते हार मानतात. मी त्यांना सांगू इच्छितो की हार नका मानू. पवित्र आत्मा तुमच्यासोबत होता आहे आणि राहणार, आणि तुम्ही त्या कामाला करू शकाल ज्या कामाला करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला बोलवलं आहे. प्रेज द लॉर्ड. बस फक्त तुमचं काम आहे पवित्र आत्म्यावरती विश्वास करणं.
असं लोकांना वाटतं की मी योग्य रस्त्यावरती होतो आणि मध्येच थांबलो तर मी काय करू, परत योग्य रस्त्यावरती या. परमेश्वर हेच इच्छितो. प्लीज नका विचार करू की पवित्र आत्मा तुम्हाला सोडून गेला, कारण हे पवित्र आत्मा करूच नाही शकत. येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली की काय, तो तुमच्यासोबत काय राहील 24 तास. जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता, इस्रायला बोला, जोपर्यंत तुम्ही येशूमध्ये विश्वास करता तोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यासोबत आहे. पवित्र आत्मा तेव्हाच सोडून जाईल जेव्हा त्या दिवशी कोणतरी सांगेल की प्रभू येशू माझे प्रभू नाही. सिंपल. आता तुम्ही काही पण काही नाही केलं असेल, काही पण ती पण मोठी चूक का नाही करून दे. असू शकतं तुमचं हृदय तुम्हाला धिक्कारत असेल, तू असं कसं करू शकतो, तुला हे नाही केलं पाहिजे होतं, जर खूप चुकीचं आहे. इट्स ओके, बट सत्य तरी पण बनून राहील. पवित्र आत्मा तुम्हाला सोडून नाही जाणार, तू नाही जाऊ शकत. त्याची ती सेवा काही नाही आहे तुम्हाला सोडून जाण्याची. शिवस्त्रीने सांगितलं मी तुम्हाला कधी नाही सोडणार, कधी नाही त्यागणार. त्याला सांगितलं जा आणि जगाच्या शेवटापर्यंत ही सुवार्ता ऐकवा. मी जगाच्या शेवटापर्यंत काय आहे तुमच्यासोबत आहे. हा मनुष्य नाही की तुम्ही चुक्या केल्या तुम्हाला सोडून निघून गेला, नाही होणार असं. जाऊन बघा पेत्राबद्दल, काय पेत्राने येशू ख्रिस्ताला नाही नाकारलं होतं, येशू ख्रिस्त सोडून निघून गेला. हा परमेश्वर आहे जो तुम्हाला कधीच नाही सोडत. माणूस तुम्हाला सोडू शकतो, माणूस तुमचं नाही करू शकतो, पण परमेश्वर कायम तुम्हाला वाचवण्याबद्दल विचार करतो. प्रेज द लॉर्ड. बोला, परमेश्वर कायम मला वाचवण्याबद्दल विचार करतो. जेवढं तुम्ही स्वतःला वाचवण्याबद्दल नाही विचार करत, त्याच्याविषयी जास्त परमेश्वर तुम्हाला वाचवण्याबद्दल विचार करत आहे. तुम्ही चुका केल्या आणि तुम्ही स्वतःला वाचवू इच्छित, तुमच्या कितीतरी जास्त पण तुम्हाला वाचवण्याबद्दल विचार करत आहे परमेश्वर. आणि त्याला माहीत आहे की वाचवायचं कसं आहे. कमीत कमी खोटं बोलून वाचवायचं नाही आहे त्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्याला माहीत आहे की तुम्हाला वाचवायचं कसं आहे. त्याला माहिती आहे की तुम्हाला परत योग्य रस्त्यावरती कसं आणायचं आहे. हो मी आता चुकी केली, माझे जीवन आता बेकार आहे. नाही, आम्ही 4 वेळा बिझनेस केला, बसला 4 वेळा ठप्प झाला, आता आम्ही काय करू. मी बोललो जर पवित्र आत्म्याची सहायता घेतली असती तर माहीत नाही पहिलाच बिझनेस कुठे पोचला असता. काही हरकत नाही, आज पण उशीर नाही झाला आहे. आज पण तुम्ही जे सेवकाईचा फायदा उठवू शकता, त्याच्या सेवकाईचा फायदा उठवू शकता. हाच तो संदेश आहे तुमच्यापर्यंत मी आणत आहे. पवित्र आत्म्यावरती विश्वास करा. शिसरायला बोला, पवित्र आत्म्यावरती विश्वास करा, पवित्र आत्म्यावरती विश्वास करा. तो तुमची मदत करण्यासाठी परमेश्वराकडून पाठवला गेला आहे. वाव, ऐकायला आलं तुम्हाला. बोला, माझी सहायता करण्यासाठी परमेश्वराने, म्हणजे स्वतः परमेश्वर तुम्हाला वाचवायला इच्छितो. प्रेज द लॉर्ड. त्यानेच पाठवला आहे पवित्र आत्म्याला. तो स्वतः तुम्हाला वाचवायला इच्छितो. कधीच नका विचार करू की हा माणूस माझ्यापासून नफरत करतो, हा माणूस माझ्यापासून नफरत करतो. नाही, कोणी माणूस तुमच्यापासून नफरत करेल तर पवित्र आत्मा ही माहिती तुमच्यापर्यंत कधीच नाही आणणार. जर ही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे की हा माणूस माझ्यापासून नफरत करतो, हा माणूस माझ्यापासून नफरत करतो, ही माहिती नक्की शैतानाने दिली आहे. पवित्र आत्मा कधीच नाही सांगणार की कोणी तुमच्यावरती नफरत करतो. कधीच शैतानाला तुम्हाला फसवायला नका देऊ. आणि लोक अशा प्रकारचे फसवले जातात कारण त्यांनी कधीच पवित्र आत्म्याच्या सेवकाईला योग्य प्रकारे नाही समजला आहे. तर शैतान त्यांना सकाळ दुपार त्याला फसवतला असतो. बायबल सांगते दाविदाच्या विषयामध्ये, पूर्ण इस्रायलला माहीत होतं की शौल दाविदाला मारणार आहे. पूर्ण इस्रायलला माहीत होतं की शौलाच्या हातातून राजपाट घेतला गेला आहे आणि कोणाला दिला आहे, दाविदाला. यानंतर सुद्धा दाविदाने हे मांडण्यासाठी नकार दिला की शौल त्याच्याशी नफरत करतो. दाविदाला 2 वेळा शौलाला मारण्यासाठी संधी भेटली. दाविदाने सांगितलं माझ्याकडून नाही होणार आणि ओरडत होता, हे माझ्या स्वामी मी काय केलं. तो आपल्याच विचार करा, त्याची बुद्धी बघा, त्याची सत्यनिष्ठा बघा. त्याने सांगितलं, हे प्रभू मी काय केलं की मी तुमच्या प्रेमापासून वंचित झालो. त्यानंतर त्याला जेव्हा जेवणासाठी बोलवलं गेलं, योनाथन, दावीद आणि तिकडे राजाचे जेवण होतं आणि योनाथन आणि दाविदाचं बोलणं चालू होतं. तर जर आज तुझ्या पित्याने भाला फेकून मारला तर आपण मानणार आहोत, नाहीतर ते अजून पण कुठे होते, अजून पण मारण्यासाठी तयार नव्हते की शाऊल दाविदावर काय करतो ना. विचार करून बघा, विचार करून बघा. प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी हे मानलं की ते नाही हसले, जे नफरत केली, त्यांनी भाला फेकून मारला का. हालेलुया. कोणी तुम्हाला भाला फेकून मारला का.
जोपर्यंत भाला फेकून नाही मरतील तोपर्यंत नफरत नका मानू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक आहेत तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच जणांचं जीवन नफरतीमुळे बेकार आहे. नफरत तुम्हाला मारून टाकते. लक्ष देऊन ऐका काय सांगत आहे. नफरत तुम्हाला मारून टाकते. आणि दुसरं जे नफरत सगळ्यात वाईट काम करते तो तुम्हाला हत्यारा बनवते. शेजाऱ्याला बोला, नफरत तुम्हाला मारून टाकते. आणि दुसरं खतरनाक काम, नफरत तुम्हाला हत्यारा बनवते. काय तुम्हाला माहीत आहे हे? बायबलमध्ये लिहिलं आहे हे. बायबलमध्ये लिहिलं आहे हे की नफरत पहिल्यांदा तुम्हाला संपविते आणि मग तुम्हाला काय बनवणार? चालता फिरणारा हत्यारा, चालणारा फिरणारा हत्यारा. बायबल हेच सांगते. आणि बरेचसे लोक ह्या चक्करमध्ये आजारी आहेत. जर तुम्ही स्वतःला खूप वेळापर्यंत आजारापासून त्रासलेलं बघितलं आहे तर स्वतःला विचारा की तुमच्या आतमध्ये नफरत तर नाही आहे. मी बघितलंय जे लोक खूप वेळेपर्यंत आजारी असतात ती नफरतीने भरलेली असतात. नाही का? शरीराला बोला, नफरत करणं बंद करा. नफरत करणं नकार द्या. जर तुम्ही लक्ष द्याल गेल्या 7-8 वर्षामध्ये तर देशामध्ये आजार वाढले आहेत. कारण देशामध्ये नफरतेचा माहोल बनला आहे. तर नफरतेचा एक आत्मिक पैलू आहे, एक आत्मिक पैलू ज्याच्यावरती खूप लोक बोलत नाहीत. बोलत हा नफरत करणं, हा तो माझ्यावरती नफरत करतो तुम्ही पण त्याच्यावरती नफरत करेन. कम ऑन. नफरत तुम्हाला मारून टाकेल आणि तुम्हाला चालणारा फिरणारा हत्यारा बनवेल. नफरत कोणी छोटी गोष्ट नाही आहे. हे नफरत पसरवणारं पण नाही माहिती असेल की तू नफरत पसरवून लोकांना हत्यारा बनवत आहे. पण बरेचसे लोक या नफरतच्या गोष्टीमध्ये आजारी आहेत. हो, हा माझ्यावरती प्रेम नाही करत, हा माझी मदत करू नाही इच्छित, ह्याला माझ्याशी प्रॉब्लेम आहे. कोणाला तुमच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, कोणाला माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही आहे. आनंद देऊन बोला, कोणाला माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणाला माझ्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कोणी माझ्यावरती नफरत नाही करत. त्याने सांगितलं, मी पित्याकडे विनंती करेन, तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल जो कायम तुमच्यासोबत राहील. चला अजून एक वचन वाचूया, 16-13. पण जेव्हा तू ज्याच्याबद्दल अजून पण ईश्वराने सांगितलं की मी पित्याकडे विनंती करेन की तो तुम्हाला काय देईल? अजून एक सहाय्यक देईल. पवित्र आत्म्याची खूप सारी नावं आहेत. पण जेव्हा तू, अर्थात सत्याचा आत्मा, बोला पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे. पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे. पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे. तर तुम्हाला बोला, तर मला जेव्हा पवित्र आत्मा येईल त्या पास्टरांना सगळ्यांना, हे पवित्र आत्म्याची सेवकाई आहे आमच्या सगळ्यांसाठी. जेवढं पवित्र आत्मा मला खरं सांगेल तेवढंच पवित्र आत्मा तुम्हाला पण खरं सांगेल. तर कधीच नका म्हणा की हो आम्ही तर फसवले गेलो, आमची बुद्धी नाही चालत. बोलू, ह्यासाठी तर पवित्र आत्मा आला. आम्हाला माहीत नाही तुमचं बुद्धी चालत नाही, तो तुम्हाला खरं सांगेल. प्रेज द लॉर्ड. जसं एक सत्य तुम्हाला मी आता सांगितलं, कोणी तुमच्यावरती नफरत नाही करत, हे सत्य सांगत आहे. मी तुम्हाला सत्य सांगत आहे, हे सत्य सांगत आहे. पण जेव्हा तू, अर्थात सत्याचा आत्मा येईल तर तुम्हाला सगळ्या सत्याचा मार्ग सांगेल. बोला, मी सगळे सत्य जाणू शकतो. आनंदी होऊन बोला, मी सगळे सत्य जाणू शकतो. ह्याचा अर्थ हा नाही की कसिनोमध्ये जाऊन बोला की कोणता नंबर येणार आहे. मित्र बोलले, माहिती ना, काही जण वेगळंच विचार करतात. सगळं सत्य जाणू शकतो. आणि हे सत्य काय आहे? परमेश्वराच्या हिशोबाने. ठीक आहे ना? कसिनो एक गेम आहे, अल्गोरिदम आहे, त्याचं सत्याशी काही घेणं नाही आहे. इकडे बोलताय सत्याविषयी. तुम्हाला आता नफरतबद्दल तुम्हाला सांगत आहे की परमेश्वर काय सांगतो, परमेश्वर काय विचार करतो, त्याला आपण इकडे काय सांगत आहोत? सत्य. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने सांगितलं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि परमेश्वराचं वचन काय आहे? सत्य. तर तो तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये सांगेल की ह्या स्थितीमध्ये परमेश्वर काय विचार करतो. विचार करून बघा. तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये माहीत आहे की परमेश्वर काय विचार करतो. तुम्हाला कोणाशी लग्न करायचं आहे, परमेश्वर तुम्हाला सांगू शकतो की लग्न करा की नका करू.
आता जेव्हा आपण बोलतो हे लग्न करू या नको करू, तेव्हा याचा अर्थ हा नाही की मुलगी चुकीची आहे किंवा मुलगा चुकीचा आहे. नाही, याचा कुंडलीपासून काही घेणं नाही आहे. याचं घेणं देणं नाही मुलाशी आहे ना मुलीशी. याचं घेणं देणं आहे की तुमच्या जीवनापासून, परमेश्वराच्या सिद्ध योजनेपासून. काय तो मुलगा काय ती मुलगी त्या रस्त्याचा भाग आहे जो परमेश्वराने तुमच्यासाठी बनवला आहे. पुढे आपण सत्याच्या गोष्टी, तिथं बरेचसे लोक सांगतात रे त्या मुलीमध्ये काय प्रॉब्लेम होता. मुलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, मुलामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण सत्य काय आहे, काय ही मुलगा आणि मुलगी त्या आपसात एकत्र रस्त्यामध्ये जोडले पाहिजेत, जो रस्ता परमेश्वर तुम्हाला अगोदरच चालण्यासाठी तयार केला आहे. जणांना हे माहीत नाही आहे. बरेचसे लोक बेकार जीवन करतात. मुलगी तर बरी आहे ना पास्टर, मुलगा तर चांगला आहे ना पास्टर, दोघे पण चांगले आहेत. पण प्रश्न चांगल्याचा नाहीच आहे. परमेश्वराची योजना जी तुमच्यासाठी आहे, हो पास्टर ही नोकरी चांगली आहे ना, गोष्ट नोकरीची नाही आहे. गोष्ट आहे काय ती नोकरी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या इच्छेच्या भागामध्ये आहे. काय तो बिझनेस तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या इच्छेच्या भागामध्ये आहे. आणि या सगळ्या गोष्टी कोणाला माहिती आहेत? पवित्र आत्म्याला. वाचूया पुढे. पण जेव्हा, बोला पण जेव्हा, तर जेव्हा कोण आहे? पवित्र आत्मा. बोला पवित्र आत्मा. बोलत राहा पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. मी इच्छितो की तुम्ही एवढ्या वेळा पवित्र आत्मा बोला की रस्त्यावरती पण तुम्ही पवित्र आत्मा बोलत जाल, की पवित्र आत्म्याचे जे व्यक्तित्व आहे तुमच्या डोक्यामध्ये घुसेल. इज अ लॉर्ड. तर जेव्हा तो पवित्र आत्मा येईल, तर सत्याचा आत्मा येईल, तर तुम्हाला सगळे सत्याचे मार्ग दाखवेल. कारण तो स्वतःकडून नाही सांगणार, पण जे काही ऐकेल तेचही सांगणार. इकडे अजून एक गोष्ट आहे, पवित्र आत्मा आपलं डोकं नाही सांगणार, पवित्र आत्मा तुम्हाला परमेश्वराचं डोकं सांगणार. हालेलुया. त्याच्या सत्याचा आत्मा येईल तेव्हा सगळे सत्याचे मार्ग सांगेल. कारण तो स्वतःकडून नाही सांगणार, पण जे काही ऐकणार, बोला पवित्र आत्मा पण परमेश्वराकडून ऐकतो. बोला पवित्र आत्मा पण परमेश्वराकडून ऐकतो. समजतंय तुम्हाला? आणि येणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. प्रेज द लॉर्ड. बोला येणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. म्हणजे आम्हाला सगळ्यांना भविष्य माहिती असू शकतं. हालेलुया. बोला मला भविष्य माहिती असू शकतं. आनंद येऊन बोला ना, बोला मला भविष्य माहिती असू शकतं. मला माहिती आहे सगळ्यात आहे ती सगळ्यात मोठी भीती आहे. माहीत नाही उद्या काय होणार. उद्या काय होणार ते तुम्हाला माहिती असू शकतं. विचार करून बघा या गोष्टीला. तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या आतमध्ये घुसल्या पाहिजेत की एक तासपणे मी या गोष्टीवरती उभा राहू. कारण लोकांचा त्रास, माहीत नाही उद्या काय होणार, त्याचं कोणी नाही बघितलं आहे, माहीत नाही काय होणार. अरे हे करायला जाऊ तर माहीत नाही योग्य होईल की काय होईल. अरे आपण असं पाऊल उठवलं तर माहीत नाही ते पाऊल योग्य असेल की नाही असेल. हे सगळं तुम्हाला माहिती असू शकतं. हे सगळं काही तुम्हाला माहिती असू शकतं. विचार करून बघा. सगळं काही पवित्र आत्म्याला माहिती आहे. आणि बरेच साऱ्या गोष्टी ते तुम्हाला जीवनामध्ये समजण्याची गरज आहे. त्याबद्दल तुमच्याकडे प्रश्न आहेत, तुमच्याकडे मी उत्तर घेऊन आलो आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर पवित्र आत्म्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोला पवित्र आत्मा माझा सगळ्यात मोठा लाभ आहे. विसरणार तर नाही. बोला पवित्र आत्मा माझा सगळ्यात मोठा लाभ आहे. माझा सगळ्यात मोठा लाभ आहे. हालेलुया. बाकी लोक आपले भेट, आपले पार्टनरशिप, आपला दशमांश, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करणार आहोत आपण. आपल्या हाताने उठवू शकता. धन्यवाद देतो परमेश्वर तुमच्या दयेसाठी, प्रेमासाठी, करुणेसाठी. धन्यवाद 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 धन्यवाद. ही संधी देण्यासाठी की आम्ही आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप, आपले फर्स्ट फ्रूट घेऊन येऊ शकलो. जसं आम्ही दिलं आहोत याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो धन्यवाद प्रभू. धन्यवाद 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 देतो. आम्ही या भेटांवरती तुमच्या आशीर्वादांचं आवाहन करतो. राज्याच्या वाढीसाठी, राज्याच्या विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. ओढू शकता महिमा महिमा. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच
ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला की हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी. आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे. मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता पास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण उभे राहूया, परमेश्वराचा धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करू आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करत राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. मुलं आनंद करा, वचन काम करतं. थँक्यू. मेरा नाम एन मोसेस है। मैं साउथ वैली सुंदर देश पापुआ नी गिनिया से हूँ। मुझे पता चला कि मेरे गर्दन में एक बढ़ोतरी होने लगी थी। पहले मुझे लगा कि शायद ये सिर्फ एक फोड़ा है, पर फिर वो बहुत बढ़ने लगा और बहुत बड़ा हो गया और मुझे डर था कि कहीं ये कैंसर ना हो। और मैं हॉस्पिटल गई और हॉस्पिटल में डॉक्टर ने मुझे बताया, उन्हें पक्का नहीं पता था ये कैंसर है या नहीं, तो वो बहुत सारे टेस्ट करने वाले थे। मैं घर गई और फिर मैं डॉक्टर के पास नहीं गई। और क्राइस्ट एम्बेसी पापुआ न्यू गिनी की कुछ लोग मेरे पास आए चंगाई विद्यालय की मैगजीन को लेके। उन्होंने मेरे प्रार्थना की, उन्होंने उस बढ़ोतरी के ऊपर हाथ रखी और अन्य भाषा में प्रार्थना की और मेरे लिए प्रार्थना की, और उन्होंने आदेश दिया उस बढ़ोतरी को मरने का प्रभु यीशु के नाम में। और मैंने उस बढ़ोतरी के ऊपर सामर्थ को महसूस किया। और उन्होंने मुझे चंगाई विद्यालय की मैगजीन दी और मुझे अंग्रेजी नहीं आती थी, पर उन्होंने मुझे बताया कि उस मैगजीन को उस बढ़ोतरी के ऊपर रख दूं। उन्होंने मुझे बताया पौलुस के विषय में कि कैसे पौलुस के रुमाल और गमछों के द्वारा परमेश्वर की सामर्थ काम कर रही थी। और मुझे बताया परमेश्वर के वचन उस मैगजीन में है। तो अचानक से अगले दिन मैंने देखा कि बढ़ोतरी फूटने लगी। जो बैड सेल, जो खराब सेल थे, वो बाहर आने लगे और मैं हॉस्पिटल भागी। और वो लोग भी आश्चर्यचकित हो गए क्योंकि उन्हें नहीं पता था कि ये क्या था, पर वो अपने आप सूखने लगा। और हॉस्पिटल ने उन्होंने मरहम पट्टी की ताकि मैं घर जा पाऊँ, और 2-3 हफ्ते में वो सूखने लगा और मेरी चमड़ी भी सूख गई पहले जैसे। और फिर मैं चर्च जाने लगी, मेरा उद्धार हो गया। मैं धन्यवाद करना चाहूँगी उन भाई बहनों के लिए जो चर्च से मेरे लिए प्रार्थना करने आए थे, और वहाँ के पास्टर को भी धन्यवाद करना चाहूँगी, पास्टर क्रिस का, चंगाई विद्यालय की मैगजीन के लिए और हीलिंग स्ट्रीम्स के लिए, और उन सभी के लिए, चमत्कारों के लिए जो आप कर रहे हैं। अधिक जानकारी के लिए स्क्रीन पर दिखाए गए नंबर पर संपर्क करें या रजिस्टर करें।